सुनबाई कुठे गेली हो आता? हा तिला घरातले ना गमतच नाही, कुठे गेली काय झालं. मला बाळाला बसलीस ना गोष्टी सांगत सांगत. काय मी पप्पा कुठे लक्ष राहते घरातले, तर कामात कधीच मन लागत नाही. हा काय बरं अजून झाडून का बाकी आहे, सगळंच राहिलं, भांडे घासायचे अजून बाळ येऊन बसली. काय पप्पा कायच करा म्हटलं, आता मॅस करा का म्हटलं काम. हा मॅस करा का म्हटलं काम, आता काय करा. सुनबाई सुनबाई हे ना हे नाही का, तिला फक्त मोबाईल मध्ये काय करणं सांगा आणि टीव्ही पाहायला सांगा. बाकीचे काम म्हटलं तर करायला म्हणते हो करतो करतो, लाज वाटते 1 घंटा. एक झाड घासायला बशीन तर लागेल त्याला चांगले साबण लावते, पूर्ण साबण खतम करून टाकते. हा भांडे लागले ना साबण तसे राहू देते, भांडे बराबर धुत नाही ना, कपडे बराबर धुत नाही आले, डाग डोग ठेवून देत तसेच, माती गीतीचे घर नाही पुसत. काय काय बाबा काय करते काय मी बाबा सुनबाई. काय मी कुठे गेली तो, काय मी कुठे गेली तर पायात बसले ना, पायतो बारा बसले का तिथं. हो माय सासूबाई कायला आवाज दिला आता, पाला घेऊन जाऊन बाबा अजूक म्हणा मले. हा आवाज दिला किती वेळची आवाज झाली नाही का तुले, घरात बसलेली ह्याच आवाज दिवळ नाही अजून म्हणणार टीव्हीच पाहतात दिवसभर. चल बाबा येतो टीव्ही बंद करतो लवकर. अहो तुला पुढे घरातली पोर आली मी, तू पाहिजे बसलेल्या घरातल्या आवाज दिलायचा घरातल्यास म्हणून तू ते आवाज देत ना काही काय करेल तू तुला टीव्ही बोलते आहे ना. घरातले काम कोण करेल म्हटलं, मी करू घरातले काम. हा येऊचली होती फक्त चाय पिवली होती, थोडी थांबली होती तर करतो आता करतो ना, करतोच आता. हो म्हटलं म्हणून करतो आता बंद काय. हा उठल्या बरोबर पटापट काम करायचं, आराम करायचं. मग आराम करायचं असतं तुला तर काय, आल्या झोपलं उठल्या बरोबर बसणं, तर उलच काय झालं तर बसणं, भांडे घासलं तर बसणं चालू आहे बसू. हा दुसरे कोणते काम नाही बाप्पा तुले, वारं झालं बंद तुले. घरचेच काम तर होत नाही, वारात निघलं तर मग बस कामच झालं. मग तर आई बाई हे दुखवलं आई मग ते दुखवलं, काही नाही ढंगच सांगशील तुम्हाला तर मग वारा पाठवलं तर. हो करतो आता बस झालेच मला, भांडे गेले घासतो आता मी पटकन. अरे पोरं काय माहित पिल्या कुठे गेलं तर त्याला म्हटलं झोपू घालतो पहिले, मग बाकीचे कामं करतो, नाही तर म्हटलं कामं करू देत नाही तो. आज दिसला म्हटलं तुम्हाला कुठे. हो बाई तो दिसला मला, बाहेर खेळला तो, खेळत गेला आता ते घरात येत नाही तो, लेकर खेळला बाहेर, तो बरं पटापट काम करतो. अजून मशीन तिला केलं नाही तसं नाही. एकच आहे नाव सांगू नको म्हटलं, मी त्याच्यापाशी बसले बाहेर लक्ष देतो त्याच्यावर. तू पटापट काम कर घरातले. आल्यावर मी म्हटलं मला काम चक्ष झालं दिसलं पाहिजे. भाडे गेले चांगलं घाल म्हटलं, सामान गिमान ठेवतो म्हटलं, साबण घ्यायला भांडे कपडे इकडे बराबर धुत जा म्हटलं. कटावले का म्हटलं काम करू तू घरातले सांगते 2-3 माडे काय काम करू ना. बोर बतातच नाही घरी, आपण 2 माडे राहतो. नाही असं काही आहे नाही, ते लक्ष राहत नाही ते बरोबर. कपडे काय साबण कधी कधी लागते, कधी कधी लागत नाही, कधी कधी फेस निघत नाही. ते भांडे काय साबण बसतो तर कधी साबण संपते ते भांडे ते तसंच राहून जात. मग ते पाणी कधी कमी पडते तर मग कधी जीवाला ते उठणं ते तसंच आहे भांडे, म्हणून ते घात बरोबर धुतोच मी भांडे गेली तर पाहत असतो. हा भांडे इथे बरोबर धुतो मी, ते कपडे साबण लागत नाही म्हणून कपडे थोडेसे राहत असणार. साबण बदला बाप्पा तुम्ही म्हटलं आहे ते साबण काही बराबर नाही म्हटलं तुम्ही, आता सस्ते साबण ते साबण काही फेस काही निघत नाही, त्यांना काही बस लागू राहिले म्हटलं कपड्याले, तर साबण घेऊन बदला होतं ते. अहो मा बाई म्हटलं आम्ही इतक्या दिवस कपडे धुतो, साबण गिबन तर फेस चांगले धुतो. कपडे चकचक पांढरे काय तर म्हटलं मी काय काही बोलतो म्हटलं तू. ते काम करायला जेवढं कटावले का तू म्हटलं. आमच्या घरी कटावले का म्हटलं, काम करू त्याच घरी तू काम करू कटावले तर मग दुसऱ्या घरी काय होईल होती ती. नाही असं काही आहे नाही असं नाही म्हटलंच नाही मी काही. नाही कटावले नाही मी काम करायला. हा येतो मी. हो तेच म्हणाले पटापट काम कर मग येतो मी. गेली बाप डायरेक्ट असून जाते अंगावर आई. डायरेक्ट म्हणते काम झाले अजून पटपट काय करू आता. काम किती करू म्हटलं, काम किती करत काही अर्थच नाही. काम केलेच नाही. सकाळ उठली तर कामच करत म्हणते काम केलेच नाही, चाय मांडलं हे करून झालं तर म्हणते काम केलेच नाही. काम करून काही फायदाच नाही तर मग काय. आज कामच नाही करत मी. पाहतोच मी काय म्हणते तर. हो म्हणतो करतच नाही काम मी. किती कामं केले तरी पण म्हणते काही नावच नाही. कामं केले तरी पण म्हणते धुळलाच आहे नसा तसं आहे, भाड्यात साबण राहते. किती चकचक कामं केली तरी पण काही ना काही दोष काढतच राहते. काय ऐकत बसा बाबा म्हटलं. बसतोच मी पाहतोच म्हटलं किती वेळा बोलावते किती वेळा हो म्हणतो मी, आणि काम काही करत नाही मी. पाहतो मी कोण करतं.
हॅलो बाई, काय झालं म्हटलं? झालं काम की मग काय चालू आहे म्हटलं? हो मा झाले काम की मग आता काय कसं आहे तब्येत किब्बेत? तब्येत किब्बेत कशी आहे म्हटलं? नातू काय करायला? काही नाही, तो बाळ खेळू राहिला. हा काय आज कामाची मला नाही गेली वाटते तू? घरी आज वाटते आज. काय हो मा काय कामाला तू म्हटलं? तब्येत काही बराबर नाही आहे. ते गेल ना, ती बाई गेल ना मावशीच्या घरी, काही आलीच नाही अजून. तिला आता पाठवतात ना आजीला घ्यायला, ते आल्या आजीला पाठवतो पाठवून आणायला लावतो. काही तब्येत काही बरं नाही वाट राहिली. ते म्हणते येतो येतो, ते मावशी काही येऊ नाही तुले तिची हल्ली. तर आता काय करू? तर आता आजीला पाठवून आणायला लावतो तिले तिथून. तब्येत खराब आहे म्हणून सांग. हो नाही म्हणून आलतो म्हटलं फोन आहे. ते म्हणत होती मला गमराले मला घ्यायला नसे कशी करू राहिली ती. इतकं दुःख जो म्हटलं मी घ्यायला तिले. बरं बरं आज चालले का घ्यायला? हो का, बरं आहे ना. मग तू कधी गेली इथं? कायच हो माय तब्येत बरोबर नाही आता. आता तर सर्दी त्यातनी हिवाळा लागला, थंडी किती आहे इकडे गावाकडे म्हटलं तुला माहित आहे का? ते थंडी इकडे जाऊ देता. मी काही तब्येत काही बराबर नाही वाटली. तब्येत बरी झाल्यावर पाहतो बाबा मी. हो का, कुठे गेली ती सासू? कामाला गेली वाटते आहे ना? नाही नाही, दारात बसले पोरासोबत खेळून राहिले ते. हो का, बरं बरं बरं, लावतो नंतर फोन ना मी. हो हो, बरं बरं. ये पाय इले म्हटलं काम कर आणि लावलं तिच्या फोन. सांगत जिकडे तिकडे चुकले सांगतच ना ते. इले ना जमतच नाही बाप्पा, इकडे तिकडे चुकले सांगत राहते ते माझ्याजवळ. काय म्हटलं सुनबाई हो. हा बोला बोला, काय झालं काय झालं? काय नाही म्हटलं. इंदे काय बोलते म्हटलं मला? काही नाही, ते तर सांगते काय चालू आहे, जेवण खाऊन चालू आहे, तब्येत गिबेत बराबर नाही म्हणते. मी बहीण गिरी म्हणते, मावशी घरी असतं चालू होतं बोलणं राग. का माझ्या चुकलं सांगते म्हटलं तू? इन बैले म्हटलं माझ्या चुकलं सांगत तू. मी सासू अशी काम करला ते तशी काम करला ते माझे वाईट काम करणं असं तसं काम काही करलं लागत नाही आहे ना. नाही बाय, असं काही नाही असं काही. मग असं काही नाही म्हणजे घरातले काम काही झालंच नाही. किती दिवस सांगत काम कर कामाला काही पत्ताच नाही. किती घंटे 3 घंटे झाला म्हटलं बिचारे सकाळला पत्ता नाही आपल्या. कधी करतो म्हटलं तू? का 5 वाजता म्हटलं आपल्याला जेवण खाऊन करायला. सकाळ संध्याकाळी जेवण करायला असेल आम्हाला डायरेक्ट. कोण करत बसतं म्हटलं काम कोण करीन म्हटलं? हो करतो हो, किती वेळ ते सायकल करतो कधी करतो हे काही मला माहितच नाही. सांग पटकन डायरेक्ट तोंडावर जाव म्हटलं बाई माझ्या जीवाला काम करणं मी काही करत नाही काम. आता काय सांगू? आता पा बरं, तू आता काम करतो म्हणतो का? आता काय किती काम करा म्हटलं, मला काही अर्थच नाही. किती काम केलं तरी पण अजून काही म्हणतो असं मले काय काम केलं काय काम केलं. रोज काम करत राहतो म्हटलं मी. तर ते तुम्ही म्हणता असं काम झालं तसं काम झालं. किती काम करून काही फायदाच नाही म्हटलं. अरे आज तुला चांगलं आता तुला काय नाही खा म्हटलं का नाही म्हटलं. काम पटपट करत जाय, चांगले करत जाय. हो माहित आहे माहित आहे तुम्ही किती बोलता मला म्हटलं. असं टोचनं मारू बोलता मला. आता तर म्हटलं आईला फोन लावला काय फोन लावून काय बोलली काय सांगू मला चुकलं सांगल ते. म्हटलं तुमचं चुकलं सांगत बसू का म्हटलं मी. मग दुसरे कोणते काम आहे नाही का म्हटलं. त्यातली मग आईची तब्येत खराब आहे, ते आईला पाहायला गेली काही नाही. मी आईला पाहायला चालली म्हटलं बापा मी काही थांबत नाही. आई बोलावलं म्हटलं मला, मी चालली. ते पिल्याला दिष्ट होतं म्हटलं मी येतो म्हटलं हप्त्याभरात ते वापस येऊन जातो. रक्षाबंधन निवडली तर मला राखी बांधून येईन मी. रक्षाबंधन टाइम आहे ना बापा म्हटलं. तुमचं पुढच्या वर्षी 24 बाकी आहे माझं म्हटलं. ऑगस्ट महिना यायचं बाकी आहे ना म्हटलं. 5-6 महिने बाकी आहे ना अजून. इकडे काय चालली रक्षाबंधनला? नाही मी रक्षाबंधन करून येईन आईच्या घरून मी. तसे काही नाही म्हटलं मी. आता मग पिला तुम्ही सांभाळा आणि तो बंद मी येतोच. हो मामी जा बापा जा, तुला काट्यात नांगाला पळाले जा तूच त्या त्याला जाऊ दे मला त्याला वापस राहू दे म्हटलं. जाय तू काय कटाले आपले काम करू जाय तू घरी. बस घरी जाय बापा जा. कटावची गोष्टच नाही म्हटलं. काही म्हणून तुम्ही काही ना काही खोळ काढतच राहता. किती ऐकत बसू म्हटलं तुमचं मी. ऐकूच राहिली होती पण जाऊ दे म्हटलं. मी चालली बा माझ्या घरी रक्षाबंधन झाल्यावर म्हटलं मी. हो ना बापा ऐकलं ना. जाय ना कोणा सांगून धमकी कोण दिलं म्हटलं तू? मग काय घर सांभाळ शकत नाही का म्हटलं? मला तर सांभाळ शकत नाही का पोराले? जाय जा काय तुम्ही राहिले ते भोशाल ठेवून का म्हटलं मी. जाय जा तू आली नाही चालते.